हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. उलन वर्क तोरण, न्यू डिझाईन क्रोचिट तोरण. त्यासाठी उलनचे हे सेट घेतलेले आहेत. पेल नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे आणि डेकोरेटसाठी गोटा मणी यूज करायचा आहे आपल्याला. स्टार्ट करूयात आपण त्या कामाला. पहा, या पॉइंटला स्टार्टिंगला आपल्याला हा सेट यूज करायचा आहे आणि तोरण पट्टीपासून स्टार्ट करायचा आहे. पहा, या पॉइंटला चेन टाकायच्या आहेत आपल्याला. वन 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20 चेन घेतलेले आहेत. 1 2 3 23 चेन घेतलेले आहेत या पॉइंटला आणि पुढे पलटवायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये 1 डबल क्रोशा. प्रत्येक चेन फोडायच्या आहेत आणि प्रत्येक लूकमध्ये 1 डबल क्रोशा टाकायचा आहे. प्रत्येक चेन फोडून 1 डबल क्रोशा टाकत जायचा आहे. खांब टाकत जायचा आहे. हे जे चेन फोडण्याचं जे काम स्टार्ट केलेलं आहे ते या पॉइंट पर्यंत करून घेऊयात. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा, या पॉइंटला आपलं चेन फोडण्याचा जो राऊंड होता तो कंप्लीट झालेला आहे. पुढे काम करताना पलटवायचं आहे आणि या पॉइंटला 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा. पुढे दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोशे यूज करायचे आहेत. बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेतलेले आहेत. डबल क्रोशा यूज केलेला आहे. काय झाले घेतला पलटवून आपण दोन्ही लुकमध्ये काम करत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. पुढे हा जो पॉईंट काढलेला आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 9 या पॉईंटपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 9 डबल क्रोशे ठेवलेले आहेत या पॉईंटपासून पुढे. त्या पॉईंटपासून आपल्याला डिझाईनला स्टार्ट करायचं आहे. हे जे दोन्ही लुकमध्ये डबल क्रोशे टाकत चाललेला आहोत आपण, सेकंड राऊंड आहे आपला हा. बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोशे यूज केलेले आहेत. बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेतलेले आहेत आणि डबल क्रोशा यूज केलेला आहे. या पॉईंटपर्यंत येऊयात. हा जो पॉईंट आहे काढलेला मार्करचा त्या पॉईंटपर्यंत डबल क्रोशे टाकत जायचं आहे आपल्याला. आपला हा सेकंड राऊंड आहे. शेवटच्या पॉईंटपर्यंत काम आलेलं आहे. डबल क्रोशे पुढे या पॉईंटपासून पुढे काम करताना 1 चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा
दोन्ही लूकमध्ये काम केलेलं आहे, फक्त या ठिकाणी खिडकी घेतलेली आहे. पुढे पुन्हा 1 चेन, पुन्हा हा डबल क्रोशा सोडून पुढच्या डबल क्रोशाच्या वरच्या लूकमध्ये 1 डबल क्रोशा दोन्ही लूक्सवर घेऊन केलेलं आहे हे काम. पुढे पुन्हा 1 चेन, पुन्हा हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये 1 डबल क्रोशा. 3 खिडक्या घेतलेल्या आहेत या पॉइंटला आणि पुढे पुन्हा 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा आणि शेवटचा लूक 4 डबल क्रोशा. पुढे पुन्हा पलटायचं आहे आणि हेच रिपीट करायचं आहे. पुढे या पॉइंट पासून पुढे पलटवलेलं आहे. 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा दोन्ही लूक्सवर घेऊन 2 डबल क्रोशा. पुढचा लूक दोन्ही लूक्सवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट 3 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 4 डबल क्रोशा. या पॉइंटला 1 चेन आणि हा जो डबल क्रोशा आहे त्या डबल क्रोशाच्या वरच्या लूकमध्ये 1 डबल क्रोशा, पुन्हा 1 चेन, पुन्हा हा जो डबल क्रोशा आहे या डबल क्रोशाच्या वरच्या लूकमध्ये हेच रिपीट केलेलं आहे. या राऊंडमध्ये थर्ड राऊंड आपला स्टार्ट आहे. थर्ड राऊंड जसा आपण पहिला राऊंड केला तसा थर्ड राऊंड रिपीट केलेला आहे. पुढे पुन्हा हा जो लूक आहे या लूकमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा इथून पुढे काम करताना प्रत्येक लूकमध्ये काम करायचं आहे. दोन्ही लूक्सवर घेऊन एंडपर्यंत हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. पुढे डिझाईन फक्त या साईडला काढलेली आहे. हा राऊंड या पॉइंट पासून कंप्लीट करून घेऊयात. पहा या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे. आपला हा 1 2 थर्ड राऊंड कंप्लीट आहे. या पॉइंटला पुढे काम करताना 4 राऊंडमध्ये 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा पलटवायचा आहे आणि या पॉइंट पर्यंत तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागील राऊंडमध्ये केलं. प्रत्येक लूकमध्ये 1 डबल क्रोशा बॅक फ्रंट दोन्ही लूक्सवर घेऊन या पॉइंट पर्यंत येऊयात हे काम करत आणि पुढे पुन्हा हेच रिपीट करायचं आहे या राऊंडला. हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. तसं आपण 2 आणि थर्ड राऊंड रिपीट केला तसाच हा 4 राऊंड रिपीट करायचा आहे. त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा या पॉइंटला आपला 1 2 3 4 राऊंड कंप्लीट झालेला आहे. पुढे काम करताना 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा पलटवायचा आहे आणि प्रत्येक लूकमध्ये 1 डबल क्रोशा टाकत या पॉइंट पर्यंत यायचं आहे. 5 राऊंड आहे आपला हा. 5 राऊंड प्रत्येक लूकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लूक्सवर घेऊन पूर्ण या राऊंडमध्ये खिडक्या पाडायच्या नाहीत. पूर्ण प्लेन राऊंड करायचा आहे हा 5 राऊंड. पुढे 6 राऊंडमध्ये त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात आपण पुढचं काम. आत्ता आपण हा जो राऊंड स्टार्ट आहे तो प्रत्येक लूकमध्ये 1 डबल क्रोशा घेत पुढे जायचं आहे. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचा जो 6 राऊंड आहे त्या पॉइंटला गेल्यानंतर ते काम पाहूयात. आता आपण या पॉइंटला जे काम स्टार्ट केलं आहे ते या पॉइंटपर्यंत हे काम करत येऊयात.
पहा फ्रेंड, या पॉईंटला 1 2 3 4 5 राऊंड कंप्लीट आहे आपला आणि या पॉईंटपासून 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा पलटवायचा आहे आणि दोन्ही लूकमध्ये काम करायचं आहे. 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा आणि जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच या साईडला काम रिपीट करायचं आहे. 1 चेन हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये पुढचा डबल क्रोशा घेतलेला आहे. पुढे पुन्हा 1 चेन हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये डबल क्रोशा. जसं आपण या ठिकाणी केलं असंच काम इथून पुढे या पॉईंटला करायचं आहे. पुढे पुन्हा 1 2 हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे काम करताना इथून पुढे काम करताना प्रत्येक लूकमध्ये काम करायचं आहे. दोन्ही लूक्स वर घेऊन बॅक फ्रंट डबल क्रोशे यूज करायचे आहेत. दोन्ही लूक्स वर घेतलेले आहेत आणि ही जी तोरणपट्टी आहे ती अशी तयार करायची आहे एंडपर्यंत. आपला डिझाईन मधला हा 1 2 3 4 5 6 राऊंड टाट आहे. जसं आपण पहिला टप्पा कंप्लीट केला या पॉईंटला तसाच हा या पॉईंटला रिपीट करायचा आहे. दुसरा टप्पा असे टप्पे करत पुढे जायचं आहे आणि ही जी तोरणपट्टी आहे ती तयार करून घ्यायची आहे. त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण. ही तोरणपट्टी कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. आपला हा 6 राऊंड टाट कंप्लीट झालेला आहे. पुढे 7 राऊंड असेच राऊंड टाकत हे काम कंप्लीट करून घेऊयात. तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा, या पॉईंटला डिझाईनचा आपला दुसरा जो टप्पा आहे तो कंप्लीट झालेला आहे. पुढे तिसऱ्या टप्प्यात काम करताना हा जो मार्कर केलेला आहे त्या मार्कर पर्यंत आपल्याला यायचं आहे. डबल क्रोशे टाकत दोन्ही लूक्समध्ये सी टाकून बॅक फ्रंट या मार्करपर्यंत पुढचा तिसरा टप्पा आपला स्टार्ट होत आहे. या पॉईंटपासून पुढे डिझाईनचा तिसरा टप्पा स्टार्ट होत आहे. असंच काम करत एंडपर्यंत जायचं आहे आपल्याला या पट्टीच्या तोरणपट्टीच्या. जसं आपण पहिला टप्पा कंप्लीट केला सुरुवातीचा स्टार्टिंगचा त्याचा तिसरा टप्पा करायचा आहे. प्रत्येक वेळेला काम करताना हा पॉईंट काढायचा आहे आणि तिथून पुढे काम करायचं आहे. हे जे आहे 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पॉईंट पासून पुढे 1 चेन हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन पुन्हा हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये 2 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन हा लूक सोडून पुढच्या लूकमध्ये 3 डबल क्रोशा.
तसं आपण इथून मागे काम केलं असंच काम इथून पुढेही राहायचं आहे आपल्याला. आणि ही जी तोरणपट्टी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण ही तोरणपट्टी. ही डिझाईन रिपीट करत जायचं आहे इथून पुढे काम करताना. त्या पॉईंटपर्यंत जाऊयात. इथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला तोरणपट्टीचं काम कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि तोरणपट्टीला फ्लॉवर करून जोडलेले आहेत. 6 फ्लॉवरचं काम आपलं या पॉईंटला 6 फ्लॉवर जॉईन केलेले आहेत आणि खाली आणखीन एका फ्लॉवरचं काम ठेवलेलं आहे या पॉईंटचं. ते काम आपण आत्ता पाहूयात. आणि पुढे या पॉईंटला आणि या पॉईंटला गोंडे यूज करायचे आहेत आणि गोंड्यामध्ये गोटा बॉल टाकायचा आहे. आत्ता आपण फ्लॉवरचं काम पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला वन 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 13 चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करून घ्यायचं आहे. आणि या सर्कलमध्ये 16 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 60 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, 5 डबल क्रोशा, 6 डबल क्रोशा, 7 8 9 10. पुन्हा 6 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉईंटला. 10 नंतर 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा, 5 डबल क्रोशा, 6 डबल क्रोशा. 16 डबल क्रोशे टाकलेले आहेत या पॉईंटला. आणि या पॉईंटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घेतलेले आहेत. आणि या पॉईंटला पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा. प्रत्येक वेळेला 9 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. पुढे पुन्हा 2 डबल क्रोशे सोडून पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये 1 डबल क्रोशा. असे आपल्याला 8 टप्पे टाकायचे आहेत या पॉईंटला. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 1 2 लुक सोडून थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा. आपले हे 3 वेळा झालेलं आहे. आणखीन आपल्याला 5 वेळा रिपीट करायचं आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे जे 1 2 हे 2 लुक सोडून थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 लुक सोडून थर्ड लुकमध्ये 1 डबल क्रोशा. 1 2 3 4 5. आणखीन 3 वेळा रिपीट करायचं आहे हे
3 4 5 6 7 8 9 2 2 4 5 6 7 8 9 2 लूक सोडून थर्ड लूक मध्ये 1 डबल क्रोशा 2 2 4 5 6 आणखीन 2 वेळा रिपीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉइंटला शेवटचा पॉइंट आपला 3 4 5 6 7 8 9 आणि या पॉइंटला कट करून लॉक करायचा आहे. पहा हे जे टप्पे आपण काढलेले आहेत 2 2 4 5 6 7 8 टप्पे काढलेले आहेत आणि या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. पुढचा सेट जॉईन करायचा आहे. पहा या पॉइंटला हे जे आपण 8 टप्पे काढलेले आहेत याच्यामध्ये काम करायचं आहे. उलट सुलट पाहून हे काम करत राहायचं आहे आपल्याला. 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा, पुढे 2 डबल क्रोशा 1 चेन, त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशा, पुढे पुन्हा या पॉइंट पासून 4 चेन 1 2 3 4 चेन, 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे. पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे. हा जो राऊंड आहे तो असाच करायचा आहे. पुढे पुन्हा 1 2 3 4 चेन, पुढचा गॅप 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे या गॅपमध्ये. हा राऊंड करून घेऊयात कंप्लीट या पॉईंटपर्यंत. तिथून पुढचा जो राऊंड आहे तो पुढे पाहूयात. पहा शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉइंटला 2 डबल क्रोशा 1 चेन 2 डबल क्रोशा, पुढे या पॉइंटला 1 2 3 4 चेन आणि हा जो लूक आहे या लूकमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक करून घ्यायचा आहे. आणि या पॉइंटला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आपला. पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करायचा आहे. पुढचा राऊंड टाकायचा आहे. पुढे लॉक करून घेऊयात. पहा पुढचा राऊंड या पॉइंट पासून स्टार्ट करायचा आहे. 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅप मधून स्टार्ट केलेला आहे पुढचा राऊंड. 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा, पुढे पुन्हा त्याच गॅपमध्ये जसं आपण फर्स्ट राऊंड केला तसा सेकंड राऊंड करायचा आहे आपल्याला. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा, पुढे पुन्हा या पॉइंटला 1 2 3 4 5 चेन आणि पुढचा जो गॅप आहे 1 चेनचा 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे हे जे रिपीट केलेलं आहे. हा जो 1 चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे जे या पॉइंटला केलं. 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा. आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट आहे क्रीम थ्रेडचा. हेच रिपीट या राऊंडला करायचं आहे या पॉइंटपर्यंत. पुढे पुन्हा 1 2 3 4 5 चेन आणि 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशा. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि पुढे हा राऊंड या पॉइंटला कंप्लीट करायचा आहे. पुढे पुढचा राऊंड त्या पॉइंटपर्यंत जाऊयात. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा या पॉइंटला आपला शेवटच्या पॉइंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. 1 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशा 1 चेन 2 डबल क्रोशा, पुढे
या पॉईंटला 1 2 3 4 5 चेन आणि हा जो लूक आहे या लूकमध्ये डायरेक्टली फी टाकून हे लॉक करायचं आहे आणि कट करून उलटं काढून लॉक करून घ्यायचं आहे. आणि शेवटचा राऊंड आपला राहिलेला आहे या फ्लॉवरमधला. पहा या पॉईंटला शेवटचा राऊंड 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा, या पॉईंटला 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा. या पॉईंटला 1 चेन घेतलेली नाहीये आणि या पॉईंटला 1 2 चेन. पुढे पुन्हा हे जे 2 गॅप आहेत या गॅपमधून सुई काढायची आहे आणि पुढे हाफ डबल क्रोशा, पुढे पुन्हा 1 2 चेन आणि या पॉईंटला 1 चेनचा जो गॅप आहे 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे. 1 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 4 डबल क्रोशा. पुढे पुन्हा हेच रिपीट करायचं आहे. 2 चेन, हे जे 2 गॅप आहेत या गॅपमधून सुई टाकायची आहे आणि हाफ डबल क्रोशा या पॉईंटला. पुढे पुन्हा 2 चेन, हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला एंडपर्यंत. पुढे पुन्हा 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे. 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. हा राऊंड असाच करायचा आहे, करून घेऊयात आणि पुढचं काम पुढे पाहूयात. आत्ता आपण हा जो राऊंड आहे तो या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला शेवटच्या टप्प्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे. 2 चेन, या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशा, 2 चेन आणि हा जो लूक आहे या लूकमध्ये डायरेक्टली फी टाकून लॉक करून घ्यायचा आहे आणि हा जो राऊंड आहे तो कंप्लीट झालेला आहे. पुढे याच्यामध्ये आपल्याला गुलाबाचं फूल तयार करायचं आहे आणि ते जॉईन करायचं आहे. आणि गुलाबाचं फूल तयार करून घेतलेलं आहे. 22 चेनचं गुलाबाचं फूल तयार करून घेतलेलं आहे. प्रत्येक फुलाला हे जे फ्लॉवर आपण तयार करून घेतलं आहे, हे जे प्रत्येक फ्लॉवर जे आहे ते 22 चेनचं आहे. उलट सुलट बाजू आपली तयार झालेली आहे या फ्लॉवरची. पुढे हे जे फ्लॉवर तयार झालेलं आहे हे जे 22 चेनचं गुलाबाचं फूल या ठिकाणी तयार आहे आणि हे लॉक करायचं आहे या फ्लॉवरला. ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे. पूर्ण गोल राऊंड मध्ये हे लॉक करायचं आहे. लॉक करून घेऊयात. पहा, या पॉईंटला हे जे फूल आहे ते लॉक करून घेतलेलं आहे आणि पुढे हे जे फ्लॉवर आहेत ते हे जे 2 पॉईंट आहेत त्या 2 पॉईंटला जॉईन करायचं आहे. प्रत्येक फ्लॉवर असं जॉईन केलेलं आहे, सिम्पलमध्ये जॉईन केलेलं आहे. आतल्या साईडने करून घेऊयात आणि गोंडे नेहमीप्रमाणे आपण गोंडे जसे तयार करतो तसेच गोंडे तयार करायचे आहेत. आत्ता आपण हे जे काम आहे ते पूर्ण कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढे हा जो प्रोजेक्ट आहे तो आपला रेडीच होत आहे, करून घेऊयात. पहा, या पॉईंटला हा जो गोंडा तयार केलेला आहे तो
1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 15 वेढे घेतलेले आहेत. 15 वेड्याचा गोंडा तयार केलेला आहे. या पॉइंटला आणखीन एकदा लॉक करायचा आहे. पहा, या पॉइंटला आणखीन एकदा लॉक केलेला आहे. हा जो मणी आहे, गोटा मणी, गोटा बॉल सॉरी, या पॉइंटला गाडी आणली, गाडी पूजा करायची, गाडी सासऱ्याने घेतली की नवी तर तशी द्यायची होती. सासऱ्याची आज आणली, शोरूम आणायची, पूजा करायची. काल परवा दिवशी आली धुळ्याहून संध्याकाळी. काल गेलते पाहुणे आणि आज ते उशिरा म्हणून आज पहाटच निघाले. 8 वाजता तर घरी गेले आणि दोघी बी आजारी पडल्यात. 5 तास गॅस बंद करेल पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे, पूर्ण झालेला आहे. भेटूयात असाच नवीन प्रोजेक्ट. तोपर्यंत बाय. थँक्यू.